हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार होते बटर चिकन आणि त्यासाठी मी घेतलं होतं कांदा, टोमॅटो, काजू, आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 लाल मिरच्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल आणि बटर घेऊन त्याच्यामध्ये रेडी केलेले सगळे इन्ग्रीडियंट छान फ्राय करून घ्यायचे. ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजाप्रमाणे पाणी ॲड करायचं. स्लो गॅसवर त्याला छान वाफवून घ्यायचं. रेडी केलेला मसाला थंड होईपर्यंत मी आता जेवण भरवायला घेतलं. पण तोपर्यंत नितीशनी तरी छान पेस्ट करून ठेवली होती आणि दुसरीकडे चिकन मॅरिनेट करायला सेट करून ठेवलं होतं. आता मॅरिनेशनसाठी मी काय वापरलं होतं, दही, लाल तिखट, चिकन मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि मीठ. त्यानंतर रेडी झालेली पेस्ट भरपूर साऱ्या बटरमध्ये छान फ्राय करून घ्यायची. ती फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेलं चिकन ॲड करायचं आणि रेडी आहे तुमचं बटर चिकन. ते छान असं फ्रेश कोथिंबीरने मी गार्निश केलं आणि त्यावरनं छान फ्रेश क्रीम ॲड केली. तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट ॲड करू शकता. आम्ही थोडं तिखट कमी खातो म्हणून मी त्याच्यामध्ये 2च लाल मिरच्या घातल्या होत्या. तुम्ही तुमच्या अंदाजाने ॲड करू शकता आणि हे सगळं आम्ही छान पराठ्यासोबत एन्जॉय केलं आणि खरंच चिकन खूप छान झालं होतं. मी पहिल्यांदा बटर चिकन घरी बनवलं होतं, पण ते अप्रतिम झालं होतं. अत्रेयाला समजू नये म्हणून कोल्ड्रिंक आम्ही स्टीलच्या ग्लासामध्ये पीत होतो, पण तरी तिला समजलं. त्यानंतर संध्याकाळी रेडी होऊन आम्ही निघालो होतो बीचवर, कारण अत्रेया बीचवर खूप एन्जॉय करते. तिचं खेळणं चालू होतं तोपर्यंत आम्ही ट्राय केलं सगळे चटपटर आयटम आणि तिथे मला दिसली ही लाल करी आणि मला मात्र मोह आवरला नाही. कोणाकोणाला स्कूलच्या दिवसाची आठवण आलेली नक्की कमेंट करून सांगा. इतक्या वेळ खेळूनसुद्धा अत्र्याचं मन काही भरत नव्हतं आणि ती इतकी रडारड चालू केली होती आणि निघताना तिचा अवतार असा काही करून घेतला होता. आज पुरतं इतकंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.